नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। संपूर्ण देशभरामध्ये नीट 2024च्या परीक्षा झालेल्या आहेत। संपूर्ण देशभरातून विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत। त्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत, त्याचबरोबर नीट एग्जाम पेपर झाल्याबरोबर NTA कडून एक ऑफिशियल नोटीस सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। ती नोटीस नेमकी काय आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असणार आहे की या वर्षीचा कट ऑफ वाढणार आहे का कमी होणार आहे, याविषयी सुद्धा डिटेल ॲनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर नीट 2024च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे। त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे नीट 2024 एक्झाम ॲनालिसिस। नीट 2024ची जी काही परीक्षा झालेली आहे संपूर्ण देशभरात, त्याचा ॲनालिसिस आपण थोडक्यात घेणार आहोत। हे संपूर्ण ॲनालिसिस विद्यार्थ्यांच्या रिव्ह्यूवर किंवा वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवर येणाऱ्या बातम्यांवर आपण डिपेंड ठेवणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी आपण एक NTAनी महत्त्वाची जी नोटीस काढलेली आहे त्याबद्दल डिस्कस करूयात। म्हणजेच नीटचा पेपर झाल्यानंतर काही वेळामध्येच अशी बातमी येत होती की नीटचा पेपर यावर्षीचा लीक झालेला आहे किंवा नीटचा पेपर फुटलेला आहे। अशा प्रकारच्या बातम्या वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवर किंवा वेगवेगळ्या पोर्टलवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। त्या संदर्भात NTAनी एक महत्त्वाची नोटीस काढलेली आहे आणि पेपर कोणत्याही प्रकारचा लीक झालेला नाही अशा प्रकारचं स्पष्टीकरण NTAने दिलेलं आहे। आणि ह्या जे काही पेपर लीकच्या बातम्या येत आहेत त्याला एक संदर्भ NTAने दिलेला आहे। तो नेमका काय आहे की एक सेंटर आहे बालिका उच्च माध्यमिक आदर्श विद्यामंदिर माधोपूर। या सेंटरमध्ये 120 विद्यार्थ्यांना इन्व्हिजिलेटरकडनं रॉंग डिस्ट्रीब्युशन झालेलं होतं। म्हणजे बुकलेटचं क्वेश्चन पेपरचं रॉंग डिस्ट्रीब्युशन झाल्यामुळं तिथले विद्यार्थी संतप्त झाल्यामुळे विद्यार्थी एक्झाम हॉलच्या बाहेर पडले होते आणि तिथूनच तो व्हिडिओ पेपर लीक झाल्याचा बाहेर पडलेला होता। तर अशा प्रकारचं हे जे काही पेपरचं रॉंग डिस्ट्रीब्युशन झाल्यामुळे विद्यार्थी अडवल्यानंतर सुद्धा काही विद्यार्थी पेपर घेऊन एक्झाम हॉलच्या बाहेर पडले होते आणि त्या ठिकाणाहूनच तो व्हिडिओ बनवण्यात आल्याचं NTAचं म्हणणं आहे। कुठल्याही प्रकारचा पेपर लीक झालेला नाही। हे एक सेंटर वगळता संपूर्ण देशभरामध्ये संपूर्ण एक्झाम ही आहे ती सुरळीत पार पडल्याचं NTAचं म्हणणं आहे। आणि हे जे काही 120 विद्यार्थ्यांचं जे काही गोंधळ त्या ठिकाणी झाला होता, यांची एक्झामसुद्धा त्याच दिवशी म्हणजेच 5 मे रोजीच घेण्यात आलेली आहे। त्यामुळं पेपर लीकच्या ज्या काही बातम्या येत होत्या त्याच्यावर संपूर्ण स्पष्टीकरण NTAने दिलेलं आहे। कोणत्याही प्रकारचा पेपर लीक झाल्याचं NTA कडून जे काही स्पष्टीकरण आलेलं आहे, NTAने सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारचा पेपर लीक झाला नाही। एक सेंटर वगळता संपूर्ण देशभरामध्ये संपूर्ण एक्झाम ह्या सुरळीत पार पडलेल्या होत्या। याला सुद्धा लीक म्हणता येणार नाही। रॉंग डिस्ट्रीब्युशन क्वेश्चन पेपरचं झाल्यामुळे थोडासा गोंधळ त्या ठिकाणी निर्माण झाला आणि त्यातूनच संपूर्ण देशभरात बातमी पसरली होती की नीटचा पेपर लीक झाला। अशा प्रकारचं स्पष्टीकरण NTAने दिलेलं आहे। ही नोटीस तुम्हाला NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळेल। आता पाहूयात की स्टुडंटचं ओपिनियन काय आहे, की स्टुडंटचं म्हणणं काय आहे, की पेपरच्या लेवलबद्दल स्टुडंटचं म्हणणं काय आहे याविषयी सुद्धा आपण जाणून घेऊयात। बरेचसे विद्यार्थी, विशेषतः आपण महाराष्ट्राबद्दल बोलायला गेलं तर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे पेपर इझी होता, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे पेपर मॉडरेट होता आणि खूप कमी विद्यार्थी आहेत ते म्हणतायत की पेपर हार्ड होता। परंतु जास्त विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे पेपर इझी आणि मॉडरेट लेवलला होता। त्यामुळे हा जो काही पेपर आहे तो मॉडरेट असं आपण समजूया आणि यावर्षीचा हा जो काही पेपर आहे हा स्कोरिंग पेपर होता असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। आणि वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या आन्सर की आल्यानंतर विद्यार्थ्यांनी जेव्हा मार्क्स आपले कॅल्क्युलेट केले त्यावेळेस विद्यार्थ्यांचे मार्क्स या ठिकाणी स्कोरिंग होताना आपल्याला पाहायला मिळतात। 2023च्या तुलनेत यावर्षीचा पेपर हा स्कोरिंग होता असं एक विद्यार्थ्यांचं ओपिनियन येताना आपण पाहतोय। आता आपण पाहूयात की यावर्षीच्या कट ऑफ विषयी काय ॲनालिसिस असू शकतो, की कट ऑफ इन्क्रीज केव्हा होतो आणि कट ऑफ डिक्रीज केव्हा होतो। म्हणजेच कट ऑफ कधी वाढतो आणि कट ऑफ कधी कमी होतो याविषयी आपण थोडक्यात पाहूयात। कट ऑफ इन्क्रीज होण्यासाठी कोणकोणते फॅक्टर महत्त्वाचे आहेत, नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजेच विद्यार्थी संख्या किती आहे, त्याचबरोबर पेपर लेवल म्हणजेच पेपर कसा होता, सोपा होता, मध्यम होता का पेपर एकदम अवघड होता, हे सुद्धा फॅक्टर कट ऑफ वाढण्याकडे त्याचा परिणाम होतो। त्याच्यानंतर टाय ब्रेकिंग रूल याविषयी आपण डिटेल एक व्हिडिओ बनवलेला होता, त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। टाय ब्रेकिंग रूल नेमकं कशा प्रकारे आहे,
म्हणजे दोन विद्यार्थ्यांना समान मार्क्स आले तर कोणत्या विद्यार्थ्यांना वरची रँक दिली जाते याविषयीचा जो काही रूल आहे त्याला आपण टाय ब्रेकिंग रूल म्हणतो. हा सुद्धा फॅक्टर कट ऑफ इन्क्रीज होण्यावर परिणाम करतो. त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज स्टुडंट इन्क्रीज, म्हणजेच एखाद्या कॅटेगरीचा कट ऑफ केव्हा वाढतो तर त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानंतर त्या कॅटेगरीचा कट ऑफ साहजिक वाढतो. तर कट ऑफ इन्क्रीज कधी होतो तर त्यामध्ये हे फॅक्टर काम करतात. त्याचबरोबर बायो, फिजिक्स, केमिस्ट्री सब्जेक्ट वाईज पेपरसुद्धा त्या ठिकाणी कट ऑफ इन्क्रीज होण्याला मदत करतात. आता कट ऑफ इन्क्रीज होण्यासाठीचे यावर्षीचे स्ट्रॉंग पॉईंट काय काय आहे 2023च्या तुलनेत? नंबर ऑफ स्टुडंट, म्हणजेच यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या 2023च्या तुलनेत जास्त आहे, त्याच्यामुळं हा प्लस पॉईंट आहे कट ऑफ इन्क्रीज होण्यासाठी. नंबर ऑफ स्टुडंटच्या बेसवर जर आपण बघितलं तर यावर्षीचा कट ऑफ वाढणार आहे थोडाफार. त्याच्यानंतर पेपर लेवल, पेपर पण स्कोरिंग होता असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, हा सुद्धा एक प्लस पॉईंट आहे कट ऑफ इन्क्रीज होण्याच्या दृष्टीने. त्याच्यानंतर टाय ब्रेकिंग रूल, हे आपल्याला रिझल्ट आल्यानंतर हा फॅक्टर आपल्याला जास्त स्पष्टपणे कळेल की विद्यार्थ्यांचे मार्क्स आल्यानंतर किती विद्यार्थी सेम मार्क्सवर आहेत. हे जर आपल्याला पाहायचं असेल तर त्यासाठी आपल्याला रिझल्टची वाट पाहावी लागेल. आत्ताच या फॅक्टरचा परिणाम कट ऑफ इन्क्रीजवर फार होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज स्टुडंट इन्क्रीज, हा सुद्धा डाटा आपल्याला नीट एक्झामचा रिझल्ट आल्यानंतर कळणार आहे. नीट एक्झामचा रिझल्ट आल्यानंतर NTA कडून एक प्रेस रिलीज देण्यात येते. त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांची संख्या, त्याचबरोबर टोटल विद्यार्थ्यांची संख्या, त्याचबरोबर त्याच्यामध्ये मुलं किती मुली किती हा संपूर्ण डाटा NTA कडून रिलीज केला जातो. त्यावेळेस आपल्याला हे कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांची संख्या किती आहे प्रत्येक कॅटेगरीमध्ये हा सुद्धा फॅक्टर आपल्याला नंतर कळेल. आणि त्याच्यानंतर बायो, फिजिक्स, केमिस्ट्रीचा जो काही पेपरचं लेवल होतं हे सोपं होतं असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. स्कोरिंग होतं असं सुद्धा विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. फिजिक्स थोडासा काही विद्यार्थ्यांना हार्ड गेल्याचं सुद्धा म्हणणं आहे. हा सुद्धा फॅक्टर कट ऑफ इन्क्रीज होण्याच्या दृष्टीने यावर्षी स्ट्रॉंग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण यावर्षी कट ऑफ वाढेल कोणकोणत्या बेसिसवर म्हणू शकतो? एक नंबर ऑफ स्टुडंट, म्हणजेच विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती, त्याचबरोबर पेपर लेवलच्या बेसिसवर आपण यावर्षी कट ऑफ वाढेल असं सांगू शकतो. त्याच्यानंतर टाय ब्रेकिंग आणि कॅटेगरी वाईज हे दोन रिझल्ट आल्यानंतरचे फॅक्टर आहेत. आणि बायो, फिजिक्स, केमिस्ट्री हे जे काही पेपरचं डिफिकल्टी लेवल आहे हा सुद्धा प्लस पॉईंट आहे कट ऑफ वाढण्याच्या दृष्टिकोनातून. या फॅक्टरवर आपण म्हणू शकतो की यावर्षीचा कट ऑफ थोडासा मागच्या वर्षीच्या तुलनेत इन्क्रीज होऊ शकतो. आता कट ऑफ डिक्रीज होण्याचे काय काय फॅक्टर आहेत तेच पेपर लेवल, त्याचबरोबर टाय ब्रेकिंग रूल, त्याचबरोबर नंबर ऑफ कॉलेजेस, म्हणजे जेवढे कॉलेजेस भारत देशामध्ये वाढतील तेवढा कट ऑफ डिक्रीज होण्याला मदत होते. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये यावर्षी नव्याने किती कॉलेजेस येतात त्यावर सुद्धा यावर्षीच्या कट ऑफचा ॲनालिसिस आपल्याला करता येईल डिक्रीजच्या दृष्टिकोनातून. पेपर लेवलच्या दृष्टिकोनातून बघितलं तर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे 2023पेक्षा यावर्षीचा पेपर हा स्कोरिंग पेपर होता, त्याच्यामुळं हा जो काही पॉईंट आहे पेपर लेवलच्या दृष्टिकोनातून हा कट ऑफ डिक्रीज होण्याच्या दृष्टिकोनातून मायनस पॉईंट आहे. म्हणजेच पेपर हा विद्यार्थ्यांना चांगला गेलेला आहे, विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला येतो आहे असं बहुतांश विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं कट ऑफ डिक्रीज होण्याचे चान्सेस कमी आहेत. टाय ब्रेकिंग रूल आपण नीट रिझल्ट आल्यानंतरच त्याचा ॲनालिसिस करू शकतो. त्याचबरोबर नंबर ऑफ कॉलेजेस, यावर्षी 120+ कॉलेजेस इंडियामध्ये येणार असल्याच्या बातम्या आहेत. NMC नॅशनल मेडिकल कमिशनच्या वेबसाईटवर सुद्धा बऱ्याचशा कॉलेजेसनी यावर्षी परमिशन मागितलेली आहे. त्यांची संपूर्ण लिस्ट NMCच्या वेबसाईटवर आहे. कॉलेजेसची संख्या यावर्षी वाढते, हा एक स्ट्रॉंग पॉईंट आहे कट ऑफ डिक्रीज होण्याच्या दृष्टिकोनातून. म्हणजेच भारत देशामध्ये जर कॉलेजेसची संख्या वाढली तर कट ऑफ डिक्रीज होण्याचा हा एक स्ट्रॉंग पॉईंट आहे. परंतु कॉलेजेस नेमके किती ॲक्च्युअलमध्ये 2024च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट होतात ते सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर महाराष्ट्र राज्यामधले सुद्धा बरेचसे कॉलेजेस यावर्षी नव्याने येऊ शकतात. त्या संदर्भातली एक यूट्यूब सिरीजच आपण बनवलेली होती की कुठे कुठे नव्याने कॉलेजेस येऊ शकतात. त्याविषयीचे डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रामध्ये नव्याने कुठे कुठे कॉलेजेस सुरू होऊ शकतात याविषयीचं डिटेल ॲनालिसिस आपण या अगोदरसुद्धा घेतलेलं आहे. जेवढे जास्त महाराष्ट्र राज्यामध्ये कॉलेजेस वाढतील तेवढं थोडंसं कट ऑफ डिक्रीज होण्याला मदत होईल. या ठिकाणी कट ऑफ डिक्रीज म्हणजेच कट ऑफ कमी होण्याच्या बाजूने कोणकोणते पॉईंट्स आहेत तर कॉलेजेसची संख्या वाढणे हाच एक पॉईंट आहे की कट ऑफ कमी होण्याच्या दृष्टिकोनातून स्ट्रॉंग जातो. बाकी यावर्षीचा विद्यार्थ्यांच्या ओपिनियनवरून कट ऑफ वाढेल असा अंदाज सगळीकडून व्यक्त केला जातो. जर कॉलेजेसची संख्या तुलनेने भरपूर वाढली आणि महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेसची संख्या वाढली तर थोडाफार कट ऑफवर कमी होण्यास त्याला
मदत होऊ शकते। तर फायनल आपण सांगू शकतो की एवढं सगळं ॲनालिसिस पाहिल्यानंतर किंवा विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर किंवा विद्यार्थ्यांचे आन्सर कीवरून विद्यार्थ्यांनी जे मार्क्स काढलेले आहेत त्या मार्क्सच्या अंदाजावरून आपण सांगू शकतो की यावर्षी कट ऑफ 5 ते 6 मार्कांनी इन्क्रीज होण्याची शक्यता आहे। हे एक अंदाज आहे, याचं फायनल आपण नीट रिझल्ट आल्यानंतरच सांगू शकतो, विद्यार्थ्याच्या ऑल इंडिया रँक आल्यानंतरच सांगू शकतो। परंतु ओव्हरऑल ॲनालिसिस आपल्याला असं दिसते की 5 ते 6 मार्कांनी महाराष्ट्र राज्यामध्ये कट ऑफ वाढू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं नीट 2024च्या एक्झामचं ॲनालिसिस, त्याचबरोबर NTA ची जी काही महत्त्वाची नोटीस आहे त्याविषयी आपण सांगितलेलं आहे। येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यामध्ये MBBS गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ किती वाढू शकतो, त्याचबरोबर MBBS प्रायव्हेटचे कट ऑफ किती वाढू शकतात, त्याचबरोबर BAMS, BDS, BHMS, फिजिओथेरपी संपूर्ण कोर्सेसच्या कट ऑफवर काय परिणाम होऊ शकतो याची एक यूट्यूब सिरीज आपण चालू करणार आहोत। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे, त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत मिळवायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।